धोरणाची मार्गदर्शक तत्वे आर्टिकल 51 याच्यावर त्यांनी प्रश्न विचारलाय. मग आपल्याला काय कळालं पाहिजे की आपलं काम काय आहे विद्यार्थी म्हणून, ऍटलिस्ट सर्व आर्टिकल बघून घ्यायचे. मग गरकल सर तुम्हाला काय सांगणार, मार्गदर्शक म्हणजे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे ज्याला डीपीएसपी म्हणतो ते इन डेप्थ मध्ये काय, कारण संकल्पना काय. चला आता आपण एक एक बघूया. तुम्ही काय केलं, समजा डीपीएसपी हा प्रश्न पाहिला. डीपीएसपी हा प्रश्न पाहिल्यानंतर तुम्ही तुमच्या, आपण असा विचार करूया की लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकातनं आर्टिकल 36 ते आर्टिकल 51 बघून घेतले. आता हे झाल्यानंतर आपल्याला मी काय करणार किंवा या आपल्या बॅच मधनं कंटेंट म्हणून काय मिळणार आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा डीपीएसपी काय काय प्रश्न येऊ शकतो डीपीएसपी वर, कलम जे तुम्ही बघून घेतले की जे इथपर्यंत तुम्ही आलात. आता ह्याच्या पुढचे प्रश्न येणारे ऍस्पेक्ट कुठले कुठले, डीपीएसपी आपण कुठल्या देशाकडून घेतलं. त्यानंतर डीपीएसपीच्या बाबतीमध्ये 3 प्रकारच्या आयडियोलॉजीज असतात. मग ही आयडियोलॉजी एक आहे गांधीवादी आयडियोलॉजी, एक आहे समाजवादी आयडियोलॉजी, एक आहे आपली उदारमतवादी आयडियोलॉजी. मग ही तत्व राज्यघटनेत सांगितली आहेत का, नाही. मग ही एक प्रकारे क्लासिफिकेशन कसं पडलं. त्यानंतर ह्या वर्षी जर सांगायचं झालं तर कुठलं करंट मध्ये चर्चेत आहे का, की ज्या माध्यमातून एक प्रकारे आपल्याला डीपीएसपी विचारलं जाईल. म्हणजेच काय, समजा आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत ना, मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यावर आपल्याला डीपीएसपीच्या कलम 40 वर प्रश्न येतो पॉलिटितनं, की गांधीजींनी ग्राम स्वराज्याची संकल्पना कुठल्या कलमात सांगितली, कलम 40. ही संकल्पना किंवा हा तुमचा एक प्रकारे डेटा कव्हर करणं माझं काम आहे. किंवा अजून जर इथे साधारणतः आपण बघतोय तर आपल्याकडे रिसेंटली काय होतंय, तर एक प्रकारे न्याय व्यवस्था आणि जे काय आपलं कायदे मंडळ हे एकमेकांपासून विलग झालं पाहिजे अशा चर्चा आहेत. मग आर्टिकल 50 वर प्रश्न येऊ शकतो. किंवा रिसेंटली आता कुत्र्यांचा मुद्दा चर्चेमध्ये होता, मग आपल्याला आर्टिकल 48A ही संकल्पना माहित पाहिजे. तेलंगणामध्ये तो जंगलांच्या कटाईचा काहीतरी मुद्दा चालू होता 2-4 महिन्यांपूर्वी. आपल्याकडे कुठे येतं जंगलाचं संरक्षण करायचंय, पुन्हा 48A मध्ये ही संकल्पना करंट ओरिएंटेड काय आहे हे इथे सांगणार आपण. त्यानंतर महत्वाची गोष्ट काय, एक आपल्याकडे सुरुवातीला जे डीपीएसपी होते, मग डीपीएसपी तेवढेच राहिलेत का, नाही, त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. मग नव्याने स्थापन झालेले किंवा नव्याने आलेले डीपीएसपी कोणते हे विचारलं जातं. आपल्याकडे 42व्या घटना दुरुस्तीने आलेत, 44व्या घटना दुरुस्तीने आलेले आहेत. त्यानंतर आपण बघतोय 86व्या घटना दुरुस्तीने बदल झालाय, 97व्या घटना दुरुस्तीने आलेत. ह्या 4 घटना दुरुस्त्या डीपीएसपीशी संबंधित आहे. पहिलाच प्रश्न येतो खालीलपैकी कुठल्या घटना दुरुस्त्या डीपीएसपीशी संबंधित, किंवा कुठले डीपीएसपी 44व्याने ऍड झाले, 42व्याने ऍड झाले, किंवा आपल्याला आर्टिकल 39A हा तर अतिशय जास्त आयोगाचा आवडीचा आहे, मग त्याच्या बाबतीमध्ये विचारलं जात असतं. मग हा एक ऍस्पेक्ट आपल्याला इथे कव्हर करायचा आहे. आणि त्यानंतर 6वा ऍस्पेक्ट जो असतो की डीपीएसपी आणि आपले मूलभूत अधिकार, ठीक आहे, यांच्या बाबतीमध्ये कसं साधर्म्य आहे हा आपल्याला ऍस्पेक्ट बघायचा आहे. म्हणजे एवढं जेव्हा तुम्ही बघून घेतात ना,